सुशील नावाचा एक तरुण रोजच्या सारखा कामावर गेला होता। तो एक वेनगाव नावाच्या लहानशा गावात राहत होता। त्या गावाच्या आणि शहराच्या मध्ये जंगल होते आणि जंगलाच्या काठावर आणि गावाच्या सुरुवातीला त्याचे घर होते। त्याला कामावरून घरी येताना नेहमीच उशीर व्हायचा नाही, पण आज काहीतरी वेगळं होतं। आज सर्वपित्री अमावस्या होती। संध्याकाळच्या शिफ्टमुळे विजयला ऑफिसमधून निघायला उशीर झाला। बाहेर पडल्यानंतर त्याला समजलं की जंगलाच्या कडेला चालताना त्याने बघितलं की रस्ता संपूर्ण शांत होता। अंधारामुळे त्याला भीती वाटत नव्हती, पण त्याला घरी पोहोचणं आवश्यक होतं। रस्त्यावरून जाताना विजयला अचानक एक विचित्र आवाज ऐकू आला। त्याने मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं। त्याचं मन अस्वस्थ झालं, पण त्याने मनाला धीर देत चालायला सुरुवात केली। काही पावलांनी पुन्हा तोच आवाज आला। आता त्याला वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे। विजयने चालण्याची गती वाढवली, पण आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसतसा त्याचा धीर सुटू लागला। अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक धूसर आकृती दिसली। विजय घाबरून मागे सरकला आणि झाडांच्या सावलीत लपण्याचा प्रयत्न केला, पण ती आकृती हळूहळू त्याच्याकडे येत होती। आकृती जवळ येताच विजयला तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य दिसलं। ती आकृती विजयला ओळखीची वाटत होती। तो चेहरा त्याच्या लहानपणीच्या मित्राचा होता, जो अनेक वर्षांपूर्वी या जंगलात हरवला होता। विजयला आठवलं की त्याच्या मित्राला शोधण्याचं काम अर्धवट राहिलं होतं। विजय, ती आकृती म्हणाली, तू मला विसरलास, पण मी तुला नाही विसरलो। विजयच्या अंगावर शहारे आले। तो आकृतीला विचारू लागला, तू इथे कसा आलास? तू तर हरवलास ना? हो, पण मी इथेच आहे, या जंगलात अडकलेलो। त्याच्या मित्राने उत्तर दिलं, तू माझ्या शोधात आलास आणि आता मी तुला सोडणार नाही। विजयने एक जोराचा आवाज केला आणि तिथून पळायला सुरुवात केली। त्याला आपले पाय रस्त्यावरून सरकत असल्याचं जाणवलं, पण त्याची भीती त्याला पुढे नेत होती। अखेर तो घरी पोहोचला, दार बंद करून आत शिरला। विजय घराच्या आत शिरला आणि दार बंद करून कुलूप लावलं। त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं। त्याला खात्री होती की त्याच्या मागे काहीतरी भयानक होतं। त्याने घरातले सगळे दिवे लावले आणि एका कोपऱ्यात बसून घाबरलेला विचार करू लागला। अचानक घरातल्या खिडक्यांवर थोपटण्याचा आवाज यायला लागला। विजयने खिडकीकडे पाहिलं, पण तिथे काहीच दिसलं नाही। आवाज सतत वाढत होता, जणू काहीतरी जोरजोरात खिडक्या फोडायला बघत होतं। विजय भीतीने थरथरत होता। त्याने फोन उचलून कोणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोनच्या रेषा बंद होत्या। त्याने अचानकच एका खिडकीतून बाहेर पाहिलं। त्याला दिसलं की त्याच्या घराच्या आजूबाजूला धुकं पसरलेलं होतं। धुक्यातून एक विचित्र आकृती पुढे येत होती। विजयने ताबडतोब खिडकीचे पडदे ओढले, पण आवाज थांबत नव्हता। तेवढ्यात घरातला दिवा अचानक बंद झाला आणि घरात काळोख पसरला। विजयला त्याच्या मागे कुणाची तरी चाहूल लागली। त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे त्याचा मित्र उभा होता। त्याच्या चेहऱ्यावर एक वेडसर हास्य होतं आणि त्याचे डोळे रक्तासारखे लाल झालेले होते। विजय, तो मित्र म्हणाला, तू मला विसरलास, पण मी तुला सोडणार नाही। आता तू माझ्या सोबतच राहशील। विजयला अचानक जाणवलं की त्याचे पाय हालत नाहीयेत, जणू काही त्याला जमिनीतून खेचलं जात होतं। तो ओरडायचा प्रयत्न करीत होता, पण त्याचा आवाज बाहेर पडत नव्हता। त्याच्या मित्राच्या हातात एक जुनं तुटकं आरशाचा तुकडा होता। त्याने ते तुकडा विजयच्या समोर धरला। या आरशात बघ विजय, त्याचा मित्र हसत म्हणाला, तुला तुझं भविष्य दिसेल। विजयने आरशात पाहिलं आणि त्याला त्याच्या चेहऱ्याच्या जागी एक प्रचंड भीतीदायक चेहरा दिसला। तो चेहरा रक्ताळलेला आणि विकृत होता। विजयने आपल्या हातांनी चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हातांना एक विचित्र गोठलेपणा जाणवला। अचानक त्याला जाणवलं की त्याच्या हातांचे बोटे लांबत आहेत आणि त्याचा चेहरा विकृत होत आहे। त्याला समजलं की तो हळूहळू त्याच्या मित्रासारखा बनत चालला आहे।
शेवटी विजयच्या ओरडण्याचा आवाज घरभर पसरला आणि त्याचं घर पूर्णपणे शांत झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील लोकांनी विजयच्या घरात बघितलं तर तिथे त्याच्या मित्रासारखीच विकृत आकृती आढळली, जी आता विजयच्या रूपात होती. त्या दिवसानंतर गावातील लोकांनी त्या जंगलाजवळ जाणं बंद केलं, कारण विजय आणि त्याच्या मित्राची भीती कायमची त्यांच्या मनात राहिली होती आणि तिथे कोणीच जाण्याचं धाडस केलं नाही. दुसरा अनुभव फतेपूर सिक्रीतील ऐतिहासिक महालच्या ओसाड भिंतीमध्ये दिवसा फिरणाऱ्या झेवियर कॉलेजच्या इतिहास अभ्यासकांच्या ग्रुपची एक अनोखी सफर चालू होती. विद्यार्थ्यांना महालाच्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहासाचे तुकडे दिसत होते आणि ते त्या अद्भुत स्थळाच्या सौंदर्यात रमून गेले होते. त्यातच कविता नावाची मुलगी, ज्याला इतिहासाची अनन्यसाधारण आवड होती, तिने फतेपूर सिक्रीच्या महालामध्ये पूर्णपणे रमून स्वतःला हरवून बसली होती. रात्रीचा काळोख महालावर झाकोळला आणि सर्व विद्यार्थी त्यांच्या तंबूमध्ये विश्रांतीसाठी गेले. कविताने आपल्या मित्रमैत्रिणींना शुभरात्री म्हणत आपल्या तंबूत जाऊन झोपायचा प्रयत्न केला, पण तिच्या मनात काहीतरी विचित्र चालू होतं. तिला एक अनोळखी ओढ तिथे थांबण्याची आणि काहीतरी अनुभवण्याची भावना देत होती. तिने तंबूच्या बाहेर पाऊल टाकले आणि महालाच्या दिशेने चालू लागली. रात्रीच्या त्या नीरव शांततेत कविताला एक अस्पष्ट आवाज ऐकू येऊ लागला. कविता, कविता असा आवाज तिच्या कानावर पडत होता. ती थांबली आणि कानोसा घेतला, पण काहीच दिसेना. तरीही त्या आवाजाने तिला त्या महालाच्या आतमध्ये ओढू पाहिले. ती महालाच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचली आणि आत शिरली. तेथे फक्त रात्रीच्या चंद्रप्रकाशात उजळलेला महाल तिच्या डोळ्यांना एका रहस्यमयी जगात घेऊन गेला. हवेतील गारव्याने तिला वेढले आणि तिने स्वतःला त्या आवाजाच्या दिशेने नेले. कविता, आवाज आता अधिक स्पष्ट झाला होता. कविता एका प्रशस्त दालनात पोहोचली, जिथे तिला एका जुन्या आरशात एक छटा दिसली. त्या आरशात तिला एक युवती दिसत होती, तिच्याच वयाची, पण तिचे कपडे राजवाड्यातील राजकुमारीसारखे होते. ती युवती कविताकडे पाहून हसली आणि म्हणाली, मी तुझीच वाट पाहत होते. कविता थक्क झाली. ती जवळ गेली आणि विचारलं, तू कोण आहेस आणि मला का बोलवत आहेस? त्या युवतीने दुःखाने उत्तर दिले, मी या महलाची राजकुमारी. माझे नाव अर्जुमंद बानो आहे. माझा आत्मा या महलात कैद झाला आहे आणि मला मुक्त करण्यासाठी तुझी मदत हवी आहे. कविताचे हृदय वेगाने धडधडू लागले. तिने विचारलं, मी कशी मदत करायची आहे तुला? अर्जुमंद बानोने तिच्या हातात एक प्राचीन हार ठेवला आणि म्हणाली, या हाराचा इतिहास जाणून घे. तो माझ्या वडिलांनी मला दिला होता, पण त्यातील रहस्य कळू नये म्हणून त्यांनी त्याला इथे लपवून ठेवले. तो हार माझ्या मुक्ततेचा मार्ग आहे. मला इथे धोक्याने मारण्यात आले होते. हा हार या आरशात लपून ठेवला गेला होता. तो हार हाती लागण्याआधीच माझा मृत्यू झाला आणि या हारामुळे मी या आरशात कैद झाले. आजवर खूप जण येथे येऊन गेले, पण ज्या प्रकारे तू आंतरिक इच्छेने हा परिसर बघत, निहाळत, अभ्यासत होतीस, तसं आजवर कुणीच आलं नाही आणि म्हणून मी इथेच अडकून राहिली. मला असं जाणवतंय, तू आणि फक्त तूच मला ह्यातून बाहेर काढशील. तू असं केलंस तर फार मोठे उपकार होतील माझ्यावर. कृपया मला मदत कर. कविताने हार घेतला आणि आपले मित्रमैत्रिणींना बोलावले. सर्वांनी मिळून त्या हाराचे रहस्य उकलण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांना त्या हारातील एक गुप्त संदेश सापडला. कविता आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी अर्जुमंद बानोच्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी त्या हाराचा गुप्त संदेश शोधण्याचा प्रयत्न केला. हाराच्या नाजूक आणि जुन्या कड्यांमध्ये एक लहानसा संदेश दडवलेला होता. त्यांनी ते अत्यंत काळजीपूर्वक उघडले आणि यात एक कोरीव लिपीतले पत्र सापडले. त्या पत्रावर एक सुंदर प्राचीन फारसी भाषेत लिहिलेले काही ओळी होत्या. प्रिय अर्जुमंद, हे हार तुझ्या साहसिक मनाची ओळख आहे. या हाराच्या प्रत्येक मण्यामध्ये तुझ्या असामान्य धैर्याची कथा दडलेली आहे. जर हा हार कधी तुटला आणि त्यातील मणी पडले तर ते परत एकत्र करून
तुला तुझ्या मनाच्या मुक्ततेचा मार्ग दाखवतील. या हारामध्ये दडलेला एक छोटासा कोडाही आहे जो फक्त तूच उलगडू शकशील. म्हणून या हाराच्या मण्यांचा क्रम असेल: पहिल्या मणीमध्ये तुझ्या जन्माचा दिनांक, दुसऱ्या मणीमध्ये तुझ्या आवडीच्या फुलाचे नाव, तिसऱ्या मणीमध्ये तुझ्या आवडत्या ठिकाणाचे वर्णन आणि शेवटच्या मणीमध्ये तुझ्या प्रेमाच्या आठवणी. हे 4 मणी एकत्र केले की तुझ्या मनातील सर्व ताण, चिंता आणि अडचणी दूर होतील आणि तू स्वातंत्र्य अनुभवशील. तुझा वडील. कविताने हा संदेश वाचला आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हाराच्या मण्यांचा क्रम तपासला. तिने अर्जुमंद बानूच्या जीवनातील या 4 महत्त्वाच्या घटनांचा विचार करून त्या हारातील मण्यांची क्रमवारी योग्यरित्या लावली. जसा प्रत्येक मणी योग्य स्थळी लागला तसा एक चमत्कारिक प्रकाश त्या हारातून निघू लागला. त्या प्रकाशाने अर्जुमंद बानूचा आत्मा मुक्त झाला आणि तिने कविताचे आभार मानले. अर्जुमंद बानूचा आत्मा हळूहळू हवेत विरघळून निघून गेला आणि महालात एक गहन शांतता पसरली. कविताने त्या हाराचा गुप्त संदेश उलगडल्यामुळे फतेपूर सिक्रीचा हा रहस्यमय इतिहास उघड झाला होता. ती आणि तिचे मित्रमैत्रिणी इतिहासाच्या या अद्वितीय अनुभवाने भारावून गेले होते. त्या रात्रीनंतर महालाचा अवकाश अधिक शांतिमय वाटू लागला आणि कविताने एक ऐतिहासिक सत्य शोधून काढले होते ज्यामुळे फतेपूर सिक्रीचा इतिहास अधिक उजळला. त्याचबरोबर तिला एक अनोखा अनुभव मिळाला होता जो तिला आयुष्यभर लक्षात राहिला. परतलेलं भय. पुढचा अनुभव. समीर हा पुण्यात राहणारा उच्च शिक्षित मुलगा. त्याला गावाकडच्या भूतांच्या आणि केतांवरच्या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. त्याच्या मते हे सगळे फक्त लोकांच्या मनातील अंधश्रद्धा आणि कहाण्या होत्या. तो माहिती तंत्रज्ञानात उच्च शिक्षण घेतला होता आणि त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचा. खूप वर्षांनी समीर आपल्या गावी परत गेला. गावातील सणासाठी त्याने सुट्टी घेतली होती आणि आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तो खूप उत्सुक होता. त्याच्या गावात त्याचे जुने मित्र आणि कुटुंबीय होते ज्यांच्या भेटीसाठी तो अत्यंत उत्सुक होता. गावी पोहोचल्यावर समीरने आपला जुना घर, शेत आणि लहानपणी खेळलेल्या जागा पाहिल्या. त्याच्या घराच्या जवळच एक जुनी ओसाड शेती होती ज्याबद्दल गावात भूतांचे किस्से प्रचलित होते. लोक म्हणायचे की त्या शेतात एक जुन्या काळातील भूत वास्तव्य करते जे रात्री दिसते. एक संध्याकाळी समीरच्या मित्रांनी त्याला त्या शेतात जायची हिंमत दिली. समीरने ते आव्हान स्वीकारले आणि सायंकाळच्या अंधारात एकटा शेतात गेला. शेतात पोहोचल्यावर त्याने एक विचित्र, भयानक शीतलता जाणवली. वातावरणात काहीतरी अशुभ असल्याचा आभास झाला. शेताच्या आत जाण्याबरोबरच समीरला निसर्गाचा स्वाभाविक आवाज बंद झाल्यासारखं वाटलं. कीटकांची किरकिर, पानांची सळसळ आणि पक्ष्यांचे आवाज एकाएकी गायब झाले. फक्त त्याच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. तो शेताच्या आत चालत गेला आणि अचानक त्याच्या मागे एक कडकडाट आवाज आला. समीरने वळून पाहिले तर त्याला एक जुन्या काळातील पोशाखातली आकृती दिसली जी हळूहळू त्याच्या जवळ येत होती. तिचे डोळे लाल भडक होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य होते. समीर भयानक भीतीने हादरला आणि जोरात किंचाळला. त्याच्या पायांनी त्याला जागेवरून हलण्याची संधी दिली नाही. तिचे कपडे फाटलेले आणि भीतीने माखलेले होते. तिच्या हातातील बोटं वाकडी तिकडी आणि नख लांब तीक्ष्ण होती. तिच्या प्रत्येक हालचालीने समीरच्या मनात एक अनामिक भय उत्पन्न होत होते. समीरचा श्वास अडखळू लागला. ती आकृती हळूहळू जवळ येत त्याच्या कानात फुसफुसायला सुरुवात केली. तू इथे आला आहेस, आता तुला इथून बाहेर जाऊ देणार नाही. त्यालाही ऐकताच भीतीने दरदरून घाम फुटला आणि त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. अचानक त्याला एक तीव्र वेदना जाणवली, जणू कोणीतरी त्याच्या शरीरात आरपार चाकू मारला आहे. ती आकृती हसतच राहिली आणि समीरच्या शरीरावर चढून त्याला शेवटचा वार केला. समीरच्या डोळ्यांसमोर त्या आकृतीचे विकृत रूप स्पष्ट दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे ठिपके होते
आणि तिच्या तोंडातून काळसर धूर बाहेर येत होता. समीरने स्वतःला तिला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हातांनी तिला स्पर्श केला तरी ती आकृती धूसर होऊन त्याच्या हातातून निसटली. ती आकृतीने एका क्षणात समीरच्या गळ्यावर थंडगार हात ठेवला. समीरच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याच्या श्वासाचा वेग वाढला आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. ती आकृती समीरच्या कानात कुजबुजली, तू माझा अपराध केला आहेस, आता शिक्षा भोग. त्याच क्षणी समीरच्या मनात एक तीव्र वेदना पसरली आणि त्याची शुद्ध हरपून तो जमिनीवर कोसळला. काही तासांनी त्याचे मित्र त्याला शोधायला आले आणि त्यांनी त्याला शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडला. डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर समीरला कोणतीही शारीरिक जखम नसल्याचे सांगितले, पण त्याच्या मनातले भयकथित दृश्य कायमचे कोरले गेले होते. त्या रात्रीनंतर समीरचे मन पूर्णपणे बदलले होते. तो पुण्यात परतला, पण त्याच्या मनातील भीतीने त्याला कधीही शांतता दिली नाही. त्याने नंतर त्या शेताबद्दल अधिक संशोधन केले आणि त्याला कळले की त्या शेतात एका प्राचीन काळातील हत्येची घटना घडली होती. त्या हत्येच्या भयानक आठवणी अजूनही तिथे जिवंत होत्या आणि त्याचाच अनुभव त्याला आला होता. समीरने त्या घटनेनंतर गावाकडे कधीही परत जाण्याचे धाडस केले नाही, पण त्याच्या मनातील विज्ञान आणि अंधश्रद्धेच्या युद्धात अंधश्रद्धा जिंकली होती. त्याने त्या भयकथेला सत्य मानून स्वीकारले आणि त्याच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. पुढचा अनुभव भूतांचा तळ. कडूस, एक शांत दुर्गम गाव. ह्या गावात एक जुनं तळं होतं. या तळ्याबद्दल गावकऱ्यांमध्ये अनेक भीतीदायक कथा प्रचलित होत्या. गावकरी म्हणायचे की तळ्याच्या पाण्यात भूत असायची आणि रात्रीच्या वेळी तिथे कुणी गेला तर परत कधीच येत नाही. या तळ्याच्या आसपास कुणीही जाऊ धजावत नव्हते. राजेश, एक धाडसी पत्रकार, या तळ्याबद्दल ऐकून खूप उत्सुक झाला. तो गावात संशोधनासाठी आला होता आणि त्याने ठरवलं की तो या रहस्यमयी तळ्याचा इतिहास उलगडून दाखवेल. गावकऱ्यांनी त्याला तिथे जाऊ नकोस म्हणून खूप समजावलं, पण राजेश ठाम होता. त्याने ठरवलं की तो रात्री तळ्याकाठी जाणार आणि या कथेचं सत्य शोधणार. त्या रात्री राजेशने आपल्या कॅमेरा आणि फ्लॅशलाईटसह तळ्याकाठी जाण्याचा निर्धार केला. तळ्याजवळ पोहोचताच त्याला एक विचित्र थंडावा जाणवला. तळ्याचं पाणी काळपट आणि स्थिर होतं, जणू काही त्यात जीवच नाही. राजेशने कॅमेरा चालू केला आणि त्या तळ्याच्या पाण्यातल्या प्रतिबिंबाचा व्हिडिओ घेण्यास सुरुवात केली. अचानक तळ्याच्या पाण्यात हालचाल झाली. पाण्यातून एक फिकट धूसर आकृती हळूहळू वर आली. राजेशच्या अंगावर काटा आला. ती आकृती एक बाईची होती, जी पाण्यातून बाहेर येत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि दुःखाचा भाव होता. राजेशने कॅमेरा तिच्याकडे वळवला आणि व्हिडिओ शूट करत राहिला. कोण आहेस तू? राजेशने धीम्या आवाजात विचारलं. माझं नाव लीला आहे, ती बाई म्हणाली. माझं या तळ्याशी एक पुराण रहस्य जोडलेलं आहे. राजेशने तिला अधिक विचारलं आणि ती सांगू लागली. ती बाई एकेकाळी या गावातली होती. काही वर्षांपूर्वी तिला आणि तिच्या प्रियकराला या तळ्यात जिवंत गाडण्यात आलं होतं, कारण त्यांनी गावाच्या रूढींविरुद्ध जाऊन प्रेम केलं होतं. तेव्हापासून त्यांचा आत्मा या तळ्यात अडकली होती आणि ती लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त करण्याचा प्रयत्न करत होती. राजेशला आता कळलं की गावकऱ्यांनी का भीतीपोटी या तळ्याचा उल्लेख टाळला होता. त्याने ठरवलं की तो या कहाणीचं सत्य बाहेर आणेल आणि या आत्म्यांना न्याय मिळवून देईल. रात्रीच्या त्या अनोख्या अनुभवानंतर राजेशने त्या बाईच्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी गावकऱ्यांना सत्य समजावलं. गावकऱ्यांनी आपली चूक मान्य केली आणि तळ्याच्या काठावर एक स्मारक बांधलं, जिथे त्या प्रेमिकांच्या आत्म्यांना शांती मिळाली. राजेशने आपला लेख प्रसिद्ध केला आणि या कहाणीने सर्वत्र धक्का दिला. त्या तळ्याचं रहस्य उलगडलं गेलं आणि गावकऱ्यांनाही भीतीमधून मुक्तता मिळाली. पुढचा अनुभव. एक भयानक सकाळ. आश्विन महिन्यातील ती एक प्रसन्न सकाळ होती, जेव्हा सूर्याच्या किरणांनी नव्यानेच उगवणाऱ्या दिवसाचं स्वागत केलं. मी आणि माझा मित्र एका खेड्यापासून शहराकडे निघालो होतो.
आमच्या कामानिमित्त आम्हाला शहरात जायचे होते आणि त्यासाठी आम्ही नेहमीचा रस्ता सोडून एक नवीन शॉर्टकट घेण्याचा निर्णय घेतला. सकाळी 10 वाजता निघालेलो आम्ही. त्यावेळेस हा शॉर्टकट शोधणं आम्हाला उत्तम पर्याय वाटत होता. रस्ता नवीन असल्याने आम्ही ताजेतवाने होऊन त्या कच्च्या रस्त्यावरून जात होतो. आजूबाजूला घनदाट जंगल आणि मधूनच दिसणारी पिवळी माती. काही अंतरावरून आम्हाला एका तलावाची झलक दिसली. तलावाच्या काठी एक वेगळंच सुंदर मंदिर उभं होतं, ज्या मंदिराबद्दल आम्ही कधी ऐकलं नव्हतं. रमेशने उत्साहाने गाडी थांबवली आणि आम्ही मंदिराच्या दिशेने जायला सुरुवात केली. मंदिर अतिशय शांत आणि सुंदर दिसत होतं, पण त्याच्या शेजारीच एक जुनी अर्धवट पडलेली झोपडी होती, जी जरा भयानक वाटत होती. चल त्या झोपडीत जाऊन बघूया, रमेशने सांगितलं. मी हसत त्याच्या मागे गेलो. झोपडीत प्रवेश करताच आम्हाला एका वृद्ध माणसाचा पाठमोरी आकृती दिसली. तो शांतपणे एका काठावर बसलेला होता, पण त्याच्या जवळ असलेल्या पुरुषाने आम्हाला थोडीशी भीती वाटली. काका, इथे कोण राहते? मी विचारलं. त्याने हळूच मागे वळून आम्हाला बघितलं. त्याचा चेहरा कणखर होता, पण डोळ्यात अनाकलनीय भय होतं. इथे जास्त वेळ थांबू नका, लवकर निघा, त्याने फक्त एवढं सांगितलं. आम्ही दोघेही गोंधळलेलो होतो, पण आम्ही त्याचं ऐकून तिथून लवकर निघण्याचं ठरवलं. गाडी चालवत असताना अचानकच वातावरणात बदल झाला. आकाशातलं तळपणारं सूर्य ओसरलं आणि सगळीकडे दाट धुकं पसरलं. आम्ही थोडं अस्वस्थ झालो. रस्ता ओळखू येत नव्हता आणि जंगल अजून घनदाट होत चाललं होतं. अचानक रमेशने गाडी थांबवली. सत्य, तू ते बघतोयस का? त्याने भयचकित होऊन विचारलं. मी त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिलं आणि मला रस्त्याच्या कडेला एक सफेद साडीतील स्त्री उभी दिसली. ती आपल्या अंगावरच्या साडीने चेहरा झाकून उभी होती. तिच्या पाठीवर लहानसं मूल होतं. आपण तिला मदत करू का? रमेशने विचारलं. मी किंचित भीतीने मान हलवली. पण आपण तिला कुठे घेऊन जाणार? आणि हे स्थळ तिला कसं माहीत आहे? आम्ही विचारात पडलो. त्या स्त्रीने हळूहळू आमच्याकडे चालायला सुरुवात केली. माझ्या मनात एकच विचार होता, या रस्त्यावर आम्ही तिच्या मदतीला थांबलो तर काय घडू शकतं? नको थांबू, आपण इथून निघूया, मी रमेशला सांगितलं. पण तोही त्या स्त्रीच्या भोवतालच्या गूढतेने आकर्षित झाला होता. ती आता अगदी गाडीच्या जवळ येऊन थांबली होती. तिच्या चेहऱ्यावरचं पांढरपट हळूहळू उघडलं जात होतं. माझ्या छातीचे ठोके वाढले. तिचे डोळे अजूनही झाकलेले होते. मग अचानक तिचा हातातील मूल जमिनीवर पडलं आणि एका भयानक किंकाळीने तिचा चेहरा पडला. आम्ही तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा तिथं काही नव्हतं. तिचा चेहरा निस्तेज होता. डोळ्यांच्या जागी काळे खड्डे आणि तोंडातून धगधगता काळा धूर निघत होता. माझं हृदय थांबल्यासारखं झालं आणि रमेशने एक जोराचा हंबरडा फोडला. गाडीचा क्लच धरताच तो बंद पडला. त्या स्त्रीने अचानकच आमच्या गाडीवर जोरात हाताने ठोसा मारला. आम्ही हातबल होऊन गाडीला सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती गाडी सुरू होत नव्हती. लवकर निघून जा इथून, तिचं भयानक रूप आमच्या डोक्यातून जात नव्हतं. शेवटी रमेशने धाडस करून एकाच वेळी क्लच आणि एक्सिलेटरवर पाय ठेवला. गाडी एक जोराचा आवाज करत सुरू झाली आणि आम्ही वेगाने त्या स्थळावरून निघालो. रात्रीपर्यंत आम्ही शहराच्या हद्दीत आलो. गाडीचे इंजिन जळल्यासारखं दिसत होतं, पण आम्ही सुरक्षित पोहोचलो होतो. त्या दिवशी आम्ही त्या रहस्यमयी स्त्रीच्या चेहऱ्याचा भयानक अनुभव घेतला होता. आमच्या मनात तिने कायमची जागा निर्माण केली होती. आता प्रश्न हा आहे, ती स्त्री कोण होती? तिचं त्याच ठिकाणी उभं राहण्याचं कारण काय होतं? आणि त्याचं हे रहस्यमय स्थळ आम्हाला का दिसलं? काहीच कळालं नाही.